हे बघा सश्याचं पिल्लू कसं बसलंय गवतात. काय हाय जरा सुद्धा दिसत नाही गडी. कसा जपून लपून बसलाय बघा. नीट धावतो बघा. डोळा दिसतो का डोळा. हां कसा आहे डोक्यावर टिळा. हां गडी लई सावध. हां हां कसं बसलं बघा. सोनूलं मोनूलं तिच्या मायला न्यूसनी एखाद्या कुत्र्या फित्र्याने बघितलं म्हणजे लगा तुझं लगा करून ठेवील बराबर. जरा अडचणीत जाऊन बसत जा. कसा मित्रांनो, श्रावण महिन्यात खेकडू गावले. खेकडू हे खेकड्याच्या आईचा अजून एकदा खेकडा. आता ह्याला काय करायचं आहे. म्हशीच्या पावला फेवला खाली मरायचा आहे. होय मसराच्या महागा आलतं बघा. ही ह्याला आता चिखलाचं सोडतो. टाकीच्या कडेला बी चिक्कुल नाही. इथे बी म्हशी पाय देते तेच. हो बाबा सरळ सुरक्षित सोडले तुला. तू कुठं का जायना. उतर खाली. हां हां आई हे पळू लागलं. खेकडू बी पळून गेलं. अरे कुठे गेलं. अरे कुठे गेलं. अरे खेकडू खेकडू आहे. खेकडू चांगला दणका पळाली जागा धरून सुरक्षित. हां ना का ना मित्रांनो सुसू बसलो इथं. लय भारी बसले बघा तुम्ही कसं बसले नुसतं. ते खोपा दिसतोय. खोप्यात बसले बरं का. असं उडी मारून पळते का नाही आता टन करणं तुम्ही बघा नुसतं. हो दिसलं बा. नीट बघा खोप्यात बसले बा. हो कसा पळालं. हां हां अरसरा पाहू शकता तुम्ही. म्हैस चारत चारत आपण काय काय नजारा पाहू शकता. आता म्हैस चारत चारत बघा इथं माझा अंतर केवढा आहे. इथं मग ह्यामध्ये बघा पक्षी कसं बसलेला आहे. त्या पक्ष्यांचे आत अंडे आहेत आणि तो कसा बसलाय बघा. असेच आपण नजारा बघू शकता. तसं घर बसल्या काय बघू शकत नाही. म्हणून गवतामध्ये चालताना थोडं बघून चालावं लागतंय. ससे असतील किंवा असे बर्ड असतील. डोंगरी रानात हिवानात कसा बजलाय पहाना जरा. रानात केवड्याच्या बनात. बसले बघा मित्रांनो नीट. हे काय बसले दिसते का. कुठे गेलं हे बोट. हे बघा बा. हां दिसलं का तिथं.